पार पडलेल्या निवडणुकीमध्ये 75 जागा पटकावून सर्वात मोठा पक्ष म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एक नंबर ठरलेला आहे, तर भाजपाने 28 जागा मिळवून दुसरा क्रमांक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने 12, राष्ट्रवादी तर अजित पवार गटाने 9 जागा पटकावल्या आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाने काल ठाण्यामध्ये सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये नजीब मुल्ला यांची गटनेतेपदी निवड केलेली आहे। राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक कोकण भवन येथे जाऊन गटस्थापन करणार आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विजयी व पराभूत उमेदवारांची एकत्रित विचारमंथन बैठक सत्कार हॉटेलमध्ये पार पडली। यावेळी उमेदवारांकडून पराभवाची कारणं जाणून घेऊन पुढील काळात जोमाने तयारीला लागा, पक्ष आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे असं आश्वासन उपस्थित उमेदवारांना देण्यात आलेलं आहे। या बैठकीत सूचक नगरसेवक राजन किने यांनी तर सुहास देसाई यांनी अनुमोदन देत नजीब मुल्ला यांची गटनेतेपदी निवड केली आहे। महापौर निवडीत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची असेल असा विचार राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी नजीब मुल्ला यांनी सदर बैठकीमध्ये व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयी झालेले आमचे 9 उमेदवार, त्याचप्रमाणे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली अशा सर्व उमेदवारांची एक बैठक आयोजित करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्या 9 नगरसेवकांची एक स्वतंत्र बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक राजन केणी साहेबांनी सूचक म्हणून नजीब मुल्ला साहेब यांना गटनेतेपदी निवड करावी अशा प्रकारचा ठराव मांडला। त्या ठरावाला अनुमोदन ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई प्रदेश सरचिटणीस यांनी दिलं आणि एकमताने निवडून आलेल्या 9 नगरसेवकांनी श्री नजीब मुल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड ही करण्यात आलेली आहे आणि याबाबतची अधिक माहिती हे नजीब मुल्ला आपल्याशी संवाद साधून देतील। आज प्राथमिकता आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांची बैठक आयोजित करण्यात आली। पुढच्या वाटचालीत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक राजनभाई केनी साहेबांनी माझा नावाची सूचक म्हणून त्यांनी नाव दिलं आणि ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाईंनी त्याचं अनुमोदन केलं आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांनी एकमताने गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची आज महापालिकेतील माझी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत महापालिकेची लॉटरी उद्या घोषित होणार आहे। त्यानंतर 67 ची संख्याबळ बहुमतासाठी गाठणं गरजेचं आहे आणि 75 हे फक्त एकच पक्षाचे आहेत, तर म्हणून काय महापालिकेच्या महापौरच्या निवडणुकीत एवढा काय पडसाद पडणार नाहीये। पण येत्या महापालिकेत सभागृहाच्या माध्यमातून ठाणे शहरातले प्रश्न असतील, विकास कामं असतील, या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुभवी आहेत, कारण आमच्याकडे स्थायी समितीचे माजी सभापती पण आहेत, सभागृह नेता पण आहे, स्वतः मी विरोधी पक्ष नेता आणि वेगवेगळ्या समितीवर विराजमान होऊन काम केले एवढे वर्षाचा। तर नक्की आम्ही आमचा जो अनुभव आहे ते शहराला सकारात्मकरित्या आम्ही त्या अनुभवातून आम्ही महापालिकेचं कामकाजात मदत करतो।